एकविसा वाटा भगवान परमात्म्याला द्यावं सज्जन हो, 1% भाग भगवान परमात्म्याला द्यावं. भगवान परमात्म्यावर नितांत प्रेम करणारा, भगवान परमात्म्यावर माया करणारा मित्र तसाच असला पाहिजे सज्जन हो. मित्र हवा कसा नाही वनव्या होता सुदामजीने. संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये असताना आता मोठे झाले सज्जन हो, देवाचं ऐश्वर्य द्वारका सोन्याचे. आणि इकडे सुदामदेव सज्जन हो, प्रारब्ध भाग कसं असते. कृष्णा म्हणते हे स्वामी तुम्ही जात असाल तर एक फूल घेऊन जा, एखादी अगरबत्तीला खाली हाताने जाऊ नये. भागवत कथेमध्ये येत असताना माणसाने खाली हाताने येऊ नये, लक्षात घ्या. आणि एखाद्या मित्राला भेटायला जायचं असतं ना तर माणसाने खाली हाताने घेऊ नये, जाऊ नये. एखादा पार्लेजीचा पुडा घेऊन जावा, पतंजलीचा न्यावा, नाही तर एखादं कॅडबरी चॉकलेट न्यावा. सुशीला भगवान परमात्म्याला भेटायला जायचं आहे, पण काय घेऊन जाऊ, हात घेऊन जाऊ का. सुशीला म्हटले फक्त तुम्ही सांगा जायचं आहे का. जायचं आहे सुशीला, करा उद्या तयारी. सज्जनो सुदामदेव सकाळी उठतात, मंगल श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते मुख से हरे कृष्ण रामा, जाते जाते मुख से हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. देवाचं नाव आहे श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, बोला हरे कृष्ण 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 हरे हरे. मदल करा, लक्षात घ्या. 15 दिवस झाले वाट नाही पितात सज्जन हो सुदामदेव. मदल करा, द्वारका गाठली सज्जन हो सुदामजीने. भव्य दिव्य अशा बिल्डिंगा दिसतात, सोनं दिसते जिकडे तिकडे, लाइटिंग दिसते आहे सज्जन हो. मोठे त्याला विचारतात का हो हीच द्वारका का, माझा मित्र इथंच राहतो का. बाबा तुमच्या मित्राचं नाव काय आहे. त्यावेळेस सुदामदेव म्हणतात माझा मित्र कृष्ण. अहो बाबा तसं म्हणू नका, मित्र म्हणता काय, राजा आहे तो राजा, द्वारिकाधीश म्हणा. अरे माझा लहानपणीचा मित्र आहे तो, बाबा मित्र म्हणू नका. सज्जन हो, रस्ता कोणी सांगत नाही तरी पण एक दुकानदार, जिथं दुर्जन असतात सज्जन हो तिथं सज्जन असतातच. एक दुकानदार समोर येतो आणि बाबा असे सरळ तुम्ही जा, पण बघा एकदम आत जाऊ नका बाबा, कारण की दारावर द्वारपाल असतील ते तुम्हाला अडवतील. सज्जन हो, सुदामदेव येतात आणि तेवढ्याच द्वारपाल अडवतात, अरे बाबा आत जायचं नाही, कोण आहेस तू. त्यावेळेस सज्जन हो सुदामदेव सांगतात, अरे या देहाला सुदाम म्हणतात आणि माझ्या मित्राला मी द्वारकाधीशाला त्या कृष्णाला भेटण्यासाठी आलो. अरे बाबा आत तुम्हाला जायला मिळणार नाही, द्वारकाधीश निद्रा करतात आता यावेळेस. तुम्हाला जर द्वारकाधीशाला मिळायचं असेल, भेटायचं असेल तर तुम्हाला 9:30ला भेटता येईल, आता भेटता येणार नाही. असं म्हटल्यानंतर सज्जन हो सुदाम सुदाम
सखा नसीबा गया है, मिटने सखा बने नसीबा गया मुजरा करतो आहे सज्जनो. द्वारिकाधीश की जय हो, द्वारिकाधीश की जय हो. भगवंत विचारतात द्वारपाल, अरे अचानक कसं येणं केलं? भगवंता आपल्या दारावर कोणीतरी एक आलेला आहे. भगवंत विचारतात कोण? त्यावेळेस सज्जन हो तो म्हणतो आहे कोणीतरी सुदामा म्हणतो आहे. ते शब्द भगवान परमात्म्याच्या कानावर पडतात. भगवान परमात्मा कसे उठतात सज्जन हो. पाय बघितले सुदामदेवाचे, भगवंत रडायला लागले. माझ्या द्वारकेमध्ये येत असताना सुदामजींनी पायामध्ये चप्पल घातली नाही. त्याला किती खळे रुतले, किती गोटे रुतले. आज भगवान परमात्मा सज्जन हो पाय धुवायचे आहेत भगवान परमात्म्याला, पण पात्र घेतलं नाही. लक्षात घ्या. देखो सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानी की दीन दशा, करुणा करके करुणानी रोए. पानी पर हाथों को हाथ न छुए हो, पानी पर हाथों को हाथ न छुए, नैनन के जल पे पग रोए. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानी रोए. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानी रोए. भगवान परमात्मा रडायला लागले सज्जन हो. भक्ताला बघून जगाला रडवणारे भगवान परमात्मा पण आज रडायला लागले. चरण आसू होसे श्यामने धुलाये. मायबाप मंगल स्नान करवलं भगवंतानी. भगवंताला आज एवढा आनंद झाला. बालपणीचा माझा मित्र आला, बालपणीचा मित्र आला. पत्तीर लावलं सज्जन हो. अनेक अनेक वस्त्र घालायला दिले आणि नंतर भगवान परमात्म्याने स्वतःच्या हाताने सुदामजीला गंध लावलं, टिक्का लावला सज्जन हो. का गंधामध्ये किती पावर आहे. का गंध लावावं? काही लोक गंध लावत नाही, टिक्का लावत नाही डोक्याला. टिक्का का लावावा ऐका पहा सज्जन. आपल्या डोक्यावर लिहिलेलं आहे आणि जेवढं वाईट लिहिलेलं आहे ते वाईट मोडण्याची ताकद जर कशात असेल तर ते गंधात आहे, गोपीचंदामध्ये आहे. म्हणून गोपीचंदन माणसाने दररोज लावावं. आज सुदामजीच्या डोक्यावर लिहिलेलं आहे श्रीकचा श्रीक्षय. श्रीक्षय या शब्दाचं तुम्ही उलट करा काय होते तर यक्षश्री होते सज्जन हो. भगवान परमात्मा गंध लावतात डोक्यावर. डोक्यावर गंध लावा. डोक्यावर गंध लावतात सज्जन भगवान परमात्मा आणि त्या श्रीक्षयचं उलट करतात. काय होते उलट? यक्षश्री. यक्षासारखी संपत्ती देतात. लक्षात घ्या. जे यक्षाला संपत्ती दिली तीच संपत्ती सुदामजीला देतात. एवढंच नव्हे सज्जन हो, अनेक अनेक व्यंजनाचा प्रसाद होते आहे. रुक्मिणी माता सुदामजीचं दर्शन घेते आहे. रुक्मिणी मातेला आशीर्वाद देतात. एक एक पत्नी उठते आहे सज्जन हो भगवंताची. नंतर सत्यभामा येते आहे, नंतर कालिंदी येते आहे, नंतर सज्जन हो सत्या येते आहे, भद्रा येते आहे, लक्ष्मणा येते आहे.
प्रत्येकीना भगवान परमात्मा आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पूतो फलो ऋतो नहावो, अनेक अनेक आशीर्वाद देतात. शेवटी भगवान सुदामजी तिचा हात दुखायला लागतात आणि शेवटी सुदामजी विचारतात, कन्हैया अजून किती बाकी आहे? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, आता 100 झाले, अजून 16,000 बाकी आहेत. हे बघ समोर, हे इकडे हात दाखवायचा, हे बघ समोर. आता तुला जर आशीर्वाद द्यायचा असेल सुदामजी तर तिथून देऊन दे सर्वांना आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सर्वांना सुदामजी आशीर्वाद देतात मायबाप. नंतर एकांतामध्ये भगवान परमात्मा सुदामजी जवळ बसतात. सुदामा, माझं सर्व बघितलं तू? नाही, माझ्या पत्नी, माझं घर, माझं दार, पण तुझं काय? अजून एकटाच फिरतो का? पुन्हा दिलं की नाही? अजून तसंच आहे? नाही नाही, सुदामजी सांगतात, अरे कन्हैया, हो पण आमचं काय, आम्ही गरीब आहोत, आमची एकच सुशीला, त्या सुदामाची एकच सुशीला, पण प्रेमळ आहे, फार जीव लावणारी आहे. लक्षात घे, माझा फाटका संसार तिने चांगला करून दिला कन्हैया. आणि भगवान परमात्मा त्यावेळेस म्हणतात, निश्चितच माझ्या वहिनीनी, माझ्या भाभीनी तसं पाठवलं नसेल, निश्चित माझ्यासाठी काहीतरी खाऊ पाठवलं असेल. सज्जनो, आतापर्यंत मांडे खाल्ले सुदामजीनी, आतापर्यंत अनेक अनेक व्यंजन खाल्ले, आणि खरंच दुसऱ्यांनी फेकलेले पोहे दाखवा वाटत नव्हतं, म्हणून जी पोह्याची पुचरंडी आहे ती बगलीमध्ये दाबली आणि सांगायला लागले सुदामदेव, कन्हैया काही नाही रे, आम्ही गरीब आहो, आमच्याकडे तुला देण्या इतकं काय आहे आमची? नाही नाही. तेव्हा भगवान परमात्मा बगलीमधली जी पोह्याची पुचरंडी आहे ते स्वतः सज्जन विसकतात, स्वतःच सोडतात मायबाप. पोहे सुदाम देवाची हके मारी दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला. पोह्याच्या मुष्टीमध्ये गाव सोनियाचा दिला, दुसरी मुष्टी खायला लागले भगवान परमात्मा. रुक्मिणी मातेनं हात धरला देवाचा, देवा भक्तांनी आणलेला प्रसाद एकटेच खाता का? दाखवा, आम्हाला सुद्धा वाटून खायचा आहे. रुक्मिणी मातेला भय आहे सज्जनो. एका मुष्टीमध्ये सुदाम नगरी सोन्याची केली ना, आता दुसरी मुष्टी जर केली तर या सुदाम देवाच्या घरी पाणी भरायला मलाही जावं लागेल. म्हणून पुन्हा पोहे खाऊ दिले नाही सज्जनो भगवंताला, आणि सर्व राण्यांनी आणलेला सुदाम देवाचा प्रसाद वाटून खाल्ला. ऐका, अनेक दिवस, चला रवी भाऊ, अनेक दिवस
भगवंता